आम्हाला रस्त्याच्या डाव्या बाजूने चालायचं का उजव्या बाजूने चालायचा इथपासून ते शिक्षण पद्धती असेल, कर रचना असेल, जीएसटी साठी परवाची 121 दुरुस्ती झाली. प्रत्येक गोष्ट राज्यघटनेच्या अधीन राहून होत असते. आमच्या घटनेने सर्वोच्च न्यायालय दिले, न्याय व्यवस्था दिली. आमच्या घटनेने संसद दिली, लोकसभा दिली, ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगर परिषद, प्रत्येक गोष्ट घटनेत. 61व्या घटना दुरुस्तीने आम्हाला 18व्या वर्षी मताधिकार दिला. त्यापूर्वी 21 वर्षाचा मताधिकार होता. घटनेच्या 10व्या परिशिष्टात ऍड केलं गेलं, पक्षांतर बंदीचा कायदा आला. पण प्रत्येक दुरुस्ती, प्रत्येक कायदा, प्रत्येक व्यवस्था ही समाजाचं हित लक्षात ठेवून होती का त्यावेळेची राजकीय पक्षांची गरज? संसद आणि विधिमंडळ ही राजकीय पक्षांनी आपल्या सोयीनुसार आपल्या गरजेसाठी राबवण्याची व्यवस्था झाली. घटनेने जे सांगितलं ते फार वेगळं होतं. घटनेने सांगितलं आमच्या देशात अजून नागरिकत्व कायदा नाही. नागरिकत्व कुणाला घ्यायचं असेल विदेशी व्यक्तीला त्याच्यासमोर प्रश्न पडतो, आमच्याकडे कायदाच नाही, नो सिटीजन ऍक्ट. अनेक मुद्दे या राज्यघटनेने सांगितलेले दुर्लक्षिले. 370व्या तरतूद ही तात्पुरती सोय केली गेली होती. बाबासाहेबांनी सांगितलं होतं ही करू नका, हे करा, आपण पुढच्या अनेक दुष्टचक्राला निमंत्रण देतो आहोत. निर्णयाने हट्ट केला. 370व्या कलमाचे परिणाम आज आपण बघतो आहोत. काश्मीरची समस्या आजच्या तारखेपर्यंत आमच्या डोक्यावर बसलेली. या देशात धार्मिक स्वातंत्र्य आहे. प्रत्येकाला आपल्या उपासना पद्धतीनुसार सर्व व्यवहार करण्याची मोकळीक आहे. शब्दांची गरज नव्हती, राजकीय हेतूंसाठी घालण्यात. त्यामुळे आपले आपले राजकीय उल्लू सिधे करण्यासाठी या देशामधल्या सत्ताधाऱ्यांनी त्या वेळेला ते प्रयत्न केले. घटनेचा आदर केला नाही, घटनेचा सन्मान केला नाही. आता कसली घटना बचाव? कुणी घटनेचं वाकडं करू शकत नाही. आमचा बाबासाहेब आंबेडकरांवर पूर्ण विश्वास आहे का नाही? बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वावर आपला विश्वास आहे का नाही? बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेला हात लावण्याची कोणाची हिंमत आहे का? कुणी नाही लावू शकत. या देशातली जनशक्ती, आणि मुळात जनशक्ती जाऊ द्या, ती घटना इतकी जबरदस्त आहे की त्या घटनेला हात लावण्याचा आणि त्याला बदलण्याचा कोणी विचारही करू शकत. काही लोक, मग कणेकर सरांनी सांगितलं की अटल बिहारी वाजपेयींनी एक घटनेचे फेरविचार का पुनर्विचार करण्यासाठी काही एक कमिटी नेमली होती. काही करू शकले नाही. का ज्यावेळी ते फेरविचार करायला घटना वाचतील त्यावेळी त्यांना लक्षात येईल की याच्यापेक्षा वेगळं आपण बनवणार काय आहोत. त्या चुकीचं काहीच नाही हो, त्या चुकीचं काहीच नाही. सर्वजन सुखाय सर्वजन हिताय. प्रत्येक व्यक्तीच्या स्वप्नांची पूर्तता करणं हेच त्या घटनेमध्ये लिहिलेलं आहे. अशा संविधानाचा कायमस्वरूपी आदर होणं, कायमस्वरूपी सन्मान होणं आणि त्या संविधानानुसार देश चालेल याकडे बघणं ही आपली खरी जबाबदारी आहे. आमची जबाबदारी ही आहे की जो कोण इथून निवडून जातोय, ज्याला कुणाला आम्ही मत देतोय, आमच्यात फार मोठी शक्ती, ही शक्ती आमच्या घटनेने आम्हाला दिलेली आहे. ब्रिटिश आम्हाला इंग्रज सांगतात शहाणपणा, महिलांवरच्या न्याय अन्यायाची. ब्रिटिश गव्हर्नमेंटनी मध्ये महिलांना मताधिकार दिला 1948 मध्ये.
त्यासाठी तिथल्या महिलांना आंदोलनं करावी लागलीत अनेक वर्ष. आमच्या देशामध्ये महिलांना अधिकार मिळाला तात्काळ आमची घटना झाली. पहिल्या दिवसापासून एक शब्दांनी मागणी न करता लेखणीच्या एका फटकाऱ्याने सर्व महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला. केवढा मोठा अधिकार आहे हा. या देशाचं भाग्य घडवण्याची ताकद शक्ती आमच्या हातात दिली आहे. सरांनी सांगितलं ते अगदी खरं आहे की संविधान वाचल्यामुळे, संविधानाचा अभ्यास केल्यामुळे मतदानाचं महत्त्व कळलेले हे तरुण कुठून कुठून दुरून येऊन आपला मतदानाचा हक्क बजावतात. मतदान ही खूप मोठी शक्ती आहे. आणि मतदान ही किती मोठी शक्ती आहे हे याचं एक उत्तम उदाहरण आपल्याला सांगतो. मी मतदानाच्या मागच्या 2014च्या शक्तीने जे काय देशात परिवर्तन घडलं आपल्याला लक्षात आलं पाहिजे की ह्या शक्ती ही केवढी मोठी शक्ती आहे की राहुल गांधींना मंदिरात ठेवावं लागलं का त्यांना हे वाटलं की आता एवढ्या मतांनी चालत नाही आपल्याला. म्हणजे मतांसाठी ढोंग किती करणार, मतदानासाठी ढोंगीपणा किती केला जाऊ शकतो याचं हे उत्तम उदाहरण. आपल्या मतामध्ये शक्ती आहे. कोणी मंदिर म्हणो, कोणी मस्जिद म्हणो, कोणी काही म्हणो, आमच्यासाठी आमचा देव फक्त बाबासाहेब आंबेडकर आहे. त्यांनी दिलेलं संविधान हाच आमचा धर्मग्रंथ आहे. आम्हाला दुसरं काय मान्य नाही. या धर्मग्रंथाचा जो रक्षण करेल, या धर्मग्रंथाचा जो आदर करेल तोच फक्त आमच्यावर राज्य करू शकतो, दुसरा कुणीही नाही. या संविधान संमेलनाच्या निमित्ताने मी एवढंच सांगेन की आपण हा जो अत्यंत स्तुत्य उपक्रम सुरू केला याची व्याप्ती वाढवावी. काणेकर सर, याची व्याप्ती वाढवा. याला विदर्भस्तरीय, राज्यस्तरीय करा. हे लोकांपर्यंत पोचवा. नाही, राष्ट्रीय आहे पण याची व्याप्ती वाढवा. लोकांपर्यंत जा. नागपूरला घ्या, मुंबईला घ्या. याला एक व्यापक जनसागरापर्यंत हे पोचलं पाहिजे. हे खूप मोठं काम आहे. संविधान लोकांपर्यंत पोचणं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खऱ्या अर्थानं लोकांपर्यंत पोचणं हे फार आवश्यक. कारण याविषयीचे जे गैरसमज लोकांमधले आहेत ते दूर होण्याची गरज आहे. संविधान ही गोष्ट प्रत्येक नागरिकांनी जाणून घेण्याची, समजून घेण्याची आहे. जोपर्यंत संविधानाप्रती आमची सजगता निर्माण होणार नाही तोपर्यंत हा देश जसा बाबासाहेबांना अपेक्षित होता तसा समर्थ, सुदृढ, सक्षम आणि संपन्न असा बनणार नाही. आपण सगळ्यांनी मिळून या दिवशी निश्चितपणे असा प्रतिज्ञा करूया की कुठल्याही परिस्थितीत या संविधानाशी कुणीही छेडछाड करणार नाही याकडे आम्ही लक्ष देऊ आणि संविधानाचा पूर्ण अभ्यास करून आगामी काळात या देशाला समृद्ध आणि संपन्न करण्यासाठी प्रयत्न करू. एवढं आजच्या निमित्ताने मी बोलतो आणि आपलं भाषण संपवतो. जय भीम, जय हिंद. आयुष्यमान नागसेन बागडे सर, सहाय्यक संचालक वित्त विभाग, महाराष्ट्र शासन यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आपले विचार व्यक्त करावे. संविधान आज गणराज्य दिनाच्या आपणा सगळ्यांना मी सर्वप्रथम शुभेच्छा देतो. वेळ भरपूर झालेला आहे. आपल्या पेशन्स जास्त हे करता येणार नाही, टेस्ट घेता येणार नाही. मान्यवर आपण संविधानाबाबत सांगतीलच. आजची राजकीय परिस्थिती, आजची सामाजिक परिस्थिती, आर्थिक परिस्थिती याच्यावर ते भाष्य करतीलच. आताच मान्यवरांनी सांगितलं आपणास की कसे आपले राज्यकर्ते स्वतःच्या स्वार्थासाठी संविधानाचा गैरवापर करतात. आणि बरेचदा आपल्याला इनडायरेक्टली सांगण्यात येतं की संविधान हेच चुकीचं आहे. मी त्याच्या जास्त याच्यात जात नाही, मुळामध्ये जात नाही, कारण वेळ भरपूर झालेला आहे. मला बोलायला सांगण्यात येईल असंही मला माहीत नव्हतं. मी जस्ट माझ्याकडे जे संविधानावरील काही ग्रंथ मी मागच्या काही वर्षात गोळा केलेले आहेत ते आपल्या इथे लाखांदूरमध्ये मुलांना वगैरे सगळ्यांना दिसावेत की संविधान म्हणजे काय असतं. त्यासाठी मी प्रदर्शन म्हणून ते ठेवायसाठी म्हणून आणलेले होते. मात्र काणेकर सरांनी मला बोलायला लावलेलं. तर मी थोडक्यात प्रिपेअर्ड नाही आहे, पण थोडक्यात संविधानाबाबत काही छोट्या मोठ्या गोष्टी ज्या आहेत त्या 2-3 गोष्टी सांगतो फक्त. आपल्यासमोर हे चित्र आहे. ही आहे कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली ऑफ इंडिया, ज्यांनी संविधान निर्माण केलं. ह्या याला संविधान सभा म्हणतात. ही पूर्ण भारतातून निवडून आलेले प्रतिनिधी होते. साधारणतः 350च्या जवळपास ते आहेत संख्या. याच्यात आपण थोडं बघितलं तर आपणास महिलांची देखील उपस्थिती दिसेल तिथे. आपल्या देशात 1948मध्ये पहिल्यांदा महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला असं मान्यवरांनी आता सांगितलं. याच्यात आपणास दिसेल साधारणतः 11 महिला सदस्य आहेत.
म्हणजे बेसिकली आपण किती डेमोक्रेटिक आहोत याचे हे उदाहरण आहे. याला आपल्याला सांगण्यात येतं की संविधान सभेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं बाबासाहेबांचं नाव येतं. त्याचं कारण असं आहे की ते कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचे ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन होते, मसुदा समितीचे अध्यक्ष होते. ह्या मसुदा समितीला 29 ऑगस्ट 1947ला याचं फॉर्मेशन झालं. 30 ऑगस्ट 1947ला त्याची सुरुवात झाली. त्याआधी 9 डिसेंबर 1946ला संविधान सभा पहिल्यांदा भेटलेली होती. बाबासाहेबांना सगळ्यात महत्त्वाचं काम असं होतं की हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत आज आपण जे म्हणतो की वी द पीपल ऑफ इंडिया हॅव्हिंग सॉलनली रिझॉल्व टू कॉन्स्टिट्यूट इंडिया इंटू सॉव्हरेन सोशलिस्ट वगैरे जे आपण शब्द हे ऐकतो, हे एका एका शब्दाला सॉव्हरेनिटी म्हणजे काय आणि का कसं असावं ह्याला समजावून देण्याचं जे महत्त्वाचं काम जे होतं ते बाबासाहेबांनी केलं. बाबासाहेबांचा मोठेपणा त्याच्यात आहे. याच्यात अत्यंत हुशार, अत्यंत अभ्यासू लोक आहेत, खूप मोठे मोठे लोक आहेत ज्यांनी आपली हयात घालवली राजकारणात, समाजकारणात. त्या सगळ्यांना उत्तर देणं इतकं सोपं नव्हतं. बाबासाहेबांचे मोठेपण त्याच्यातच आहे. याच्यात एक महत्त्वाची आणखी एक गोष्ट सांगतो. ही संविधानाची जी प्रत आहे ही मूळ प्रतीचं डुप्लिकेट आहे. ही जी प्रत आहे ही आता उपलब्ध आहे, मात्र याच्या 1000 कॉपीज छापल्या गेल्या होत्या पहिल्या याच्या, आणि त्या देहरादून प्रेसमध्ये छापल्या गेलेल्या होत्या. संविधानाच्या 2 मूळ प्रती होत्या. मी जे आणलेलं आहे त्याच्यामध्ये ओरिजिनल गव्हर्नमेंटने छापलेलं जे आहे ते पण ठेवलेलं आहे, इंग्रजी आणि हिंदी. जेव्हा कधी संविधानामध्ये एखाद्या प्रश्नावर, एखाद्या शब्दावर, एखाद्या कॉमा कशावर जर अडचण निर्माण झाली किंवा काही साशंकता निर्माण झाली तर इंग्रजीमधलं जे असेल ते प्रमाण मानलं जाईल असं म्हटलेलं आहे. इंग्रजी हे जास्त प्रमाणित. म्हणजे संविधान सभेमध्ये जेव्हा ते सायनिंग झालं, रजिस्टर सायनिंग झालं, त्याच्यातल्या 1-2 गोष्टी सांगतो. पहिलं सिग्नेचर जे आहे याच्यामध्ये आहेत त्या सिग्नेचर्स. ते पहिलं सिग्नेचर जे आहे ते पंडित जवाहरलाल नेहरूंचं आहे आणि शेवटचं सिग्नेचर जे आहे ते फिरोज गांधींचं आहे. पहिल्या पानावर ज्या अनुसूची 8 जी आहे लिस्ट लँग्वेजेस जे आहेत त्याच्यानंतरच लगेच त्या सिग्नेचर सुरू केलेल्या होत्या. 10 पानांमध्ये त्या सिग्नेचर्स आहेत. आता काय झालं की पहिल्या पानावर तुम्ही जर बारकाईने बघितलं तर सदर्न इंडियन, साऊथ इंडियन, दाक्षिणात्य जे मेंबर्स आहेत त्यांनी ते पूर्ण पान भरलेलं आहे पंडित नेहरूचं सोडून. आता हे सगळं सिग्नेचर झाल्यानंतर संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते आपल्यास माहीत आहे, डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. आता हे सगळं झाल्यानंतर डॉक्टर राजेंद्र प्रसादांना सिग्नेचरसाठी जागाच नव्हती. हे मला फार एका मोठ्या माणसाने सांगितलेलं आहे. त्यांनी म्हटलं मी अध्यक्ष, मला जागा नाही. तुम्ही जर बघाल तर डॉक्टर राजेंद्र प्रसादांनी पंडित नेहरू आणि त्यांच्या बाजूला ज्यांनी साईन केलं त्यांच्या वर सही केलेली आहे. त्याच्यामध्ये ते एक मोठं, फार मोठं हे आहे. ते फार लवकर लक्षात येत नाही. डॉक्टर राजेंद्र प्रसादांनी हिंदीमध्ये देखील म्हणजे देवनागरीमध्ये देखील आणि इंग्रजी म्हणजे रोमन ह्या 2 लँग्वेजेसमध्ये सिग्नेचर केलेली आहे. त्याच्यात आणखी बऱ्याच काही गोष्टी आहेत. तुम्हाला त्यांच्या जे ओरिजिनल जे आहे आपणास माहीत असेल हस्ताक्षरात केलेलं होतं ते रायजादा सक्सेना नावाचे जे होते, प्रेम राजादा सक्सेना, हे दिल्लीचे होते. त्यांनी ते लिहून काढलेलं आहे, स्वहस्ताक्षरात लिहून काढलेलं आहे. ते प्रेम सक्सेना राजादा, त्या लिहायसाठी त्यांनी 1 रुपयाचं देखील मानधन घेतलेलं नाही. याच्यात चित्र आहेत संविधानामध्ये. आपल्याला ज्या कॉपीज मिळतात त्यामध्ये चित्र नसतात. चित्र म्हणजे ड्रॉइंग्स आहेत. हे ड्रॉइंग्स शांतिनिकेतनमध्ये नंदलाल बोस, आपणास माहीत असेल नंदलाल बोस नावाचे आपल्या इथे एक मोठे पेंटर होऊन गेले. गांधीजींचं जे असं चालणारं चित्र आहे, गांधीजी लिनोकट म्हणतात त्याला, फार प्रसिद्ध आहे. ते लिनोकट त्यांनी काढलेलं आहे. नंदलाल बोस आणि त्यांची टीम जी होती त्या टीमने ते सगळं चित्र काढलेलं आहे. त्याच्यात बरंच काही आहे. साधारणतः 22 इलस्ट्रेशन्स आहेत. इलस्ट्रेशन चित्र 22, साधारणतः नाही, 100% शुअर आहे मी, 22 इलस्ट्रेशन्स आहेत. याच्या व्यतिरिक्त बऱ्याच गोष्टी आहेत छोट्या छोट्या. वेळ भरपूर झालेला आहे. आपलं संविधान जे आहे ते यासाठी महत्त्वपूर्ण आहे मित्रांनो की जसं मान्यवरांनी आधीच सांगितलेलं आहे की आपल्या आयुष्यातलं प्रत्येक बाब जी आहे इट इज कंट्रोल्ड बाय, इट इज डिक्टेटेड बाय, इट इज टर्म्ड बाय द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. महत्त्वाची गोष्ट ही आहे की आपणच नाही, आपल्या देशातील बाउंड्रीमधील पशु पक्षी
झाड, पाणी, एव्हरीथिंग, इच अँड एव्हरीथिंग ह्या देशातलं सगळं काही संविधानाच्या अंतर्गतच चालतं. सगळं काही जे असेल ते त्याच्याच अंतर्गत. हेच संविधानाचं मोठेपण आहे. आपलं संविधान अतिशय सुंदर, अतिशय चांगलं आहे. याला जस्टिस व्यंकटचेल्या कमिशन मध्यंतरी ठेवलेलं होतं मान्यवरांनी. आता सांगितलं की कोणी काही केलं तरी ते काही चान्सेस नाही आहेत, कारण जस्टिस व्यंकटचेल्या यांना माहीत होऊन गेलेलं होतं त्यांनी वाचन केलं की काही शक्यता नाही आहे. बेसिक फ्रेमवर्क आपल्याला त्यांनी सांगितलं. मी परत सांगतो, गोलकनाथ केस, केशवनंदी भारती केस अँड मिनर्वा मिल्स केस, ह्या 3 केसेसनी डिसाईड केलं की बेसिक स्ट्रक्चर जे आहे ते बदलता येणार नाही. आपलं संविधान अप्रतिम, अतिशय सुंदर, अतिशय चांगलं आहे. त्याची जपणूक, त्याच्यानुसार चालण्यासाठी आपण सगळ्यांनी मेहनत घ्यायला पाहिजे. संविधानाचं जे संविधान कल्चर जे कानेकर सर तयार करण्याचे प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी म्हणजे ते धन्यवादास पात्र आहेत. कानेकर सरांचं काम आणि योगदान फार मौल्यवान आहे. हे जे मित्र आहेत, मुलं बसून आहेत, हे सगळे वेगवेगळ्या जातीचे, कदाचित धर्माचे असतील. मी यांना बरेचदा भेटत असतो. इतकी अप्रतिम पिढी घडवण्याचं काम आपण केलं आहे सर. आणि लाखांदूर ही जी जागा आहे म्हणजे अभिमान करण्यासारखं शहर आहे. लाखांदूर ओनली, लाखांदूर नाही म्हणजे हे पूर्ण हा बेल्ट आपण हे मुलं देतात, ह्या मुली देतात ना, ही हे भारताचे भविष्य आहे. ही भारताची भावी पिढी आणि चांगली पिढी, आपला देश चांगला घडवण्यासाठी हे चांगलं काम करेल. मित्रांनो, वेळ भरपूर झालेला आहे. मी आपली रजा घेतो. धन्यवाद.